लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. 2 आनंदाच्या बातम्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. पहिली बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणी इथे अपात्र झालेल्या आहे, म्हणजे 80 लाख ज्या लाडक्या बहीण अपात्र झालेल्या आहे, त्यांच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. त्या माध्यमांशी बोलताना इथे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरी बातमी म्हणजे 80 लाखांचा आकडा जो आहे ना, हा ई-केवायसीचा नाहीये. हो, या ठिकाणी स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे. इन्कम टॅक्स ते आर-टी-ओचा डेटा दाखला इथे झालेला आहे आणि आदित्य तटकरे यांनी कोणती महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, या दोन्ही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, ज्या अर्जदारांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि इतर योजनेचा लाभ स्थगित झालेला आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांचा लाभ स्थगित झालेला आहे, त्यांनी ताबडतोब याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणाची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. म्हणजे तुमचा जर लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे हा बंद झालेला असेल किंवा मग तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, तर त्यासुद्धा तुमचा योजनेचा लाभ जर बंद झाला असेल, तर तुम्ही काय करायचं की तातडीने जायचं आहे, महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधायचा आहे. तिथल्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगायचं आहे की बुवा आमचा असा-असा लाभ बंद झालेला आहे. आमचा लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे, हा बंद झालेला आहे. आम्ही सर्व गोष्टी इथे पालन केलेलं आहे. नियमाचं बरोबर आम्ही पालन केलेलं आहे. तरीसुद्धा आमचा जो लाभ आहे तो इथे बंद झालेला आहे, असे त्यांना माहिती द्यायची आहे. आणि त्यानंतर तुमच्या याची जी दखल घेतली जाईल आणि त्यांच्या विभागाकडून जे आहे ना, ते पुन्हा इथे पडताळणी करण्यात येणार आहे आणि जर तुम्ही पात्र झाला, तर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे ना, हा पुन्हा सुरू होऊ शकतो. आता त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे 80 लाखांचा आकडा जो आहे ना, हा ई-केवायसीचा नाही आहे. आपल्याला काय सांगितलं आलेलं होतं, की बुवा 80 लाख जे अपात्र लाडकी बहीण झालेले आहे, हे पूर्णपणे के-वाय-सीमुळे झालेलं आहे. परंतु तसं नाही. यामध्ये वेगवेगळे जे कारण आहे ना, ते इथे त्यांनी ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. बघा पुढे काय त्यांनी म्हटलेलं आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज बाद झालेले नाहीयेत. महायुतीत सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. याची ई-के-वाय-सी प्रक्रिया साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती. पहिल्यांदा सुरुवातीला 3 महिन्यांचा कालावधी इथे देण्यात आलेला होता. त्यानंतर वाढवून आणखीन 2 महिने देण्यात आला. पुन्हा 2 महिने वाढ झाली. असे 8 ते 10 महिन्यांचा कालावधी इथे देण्यात आलेला होता के-वाय-सीसाठी. मंत्री आदिताई तटकरे यापुढे बोलताना असं म्हटलेलं आहे, की तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही फक्त लाडकी बहीण योजनेत नाही, तर राज्याच्या ज्या डी-बी-टी योजना आहेत, या सगळ्यांमध्ये ई-के-वाय-सी केली जाते. हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल. कारण की आता पी-एम किसान योजनेची सुद्धा जो आपला येणारा हप्ता आहे, या हप्त्यासाठी के-वाय-सी करायची इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक सरकारी योजनेमध्ये ही के-वाय-सी करणं इथे कंपल्सरी इथे मानलं जातं. आता या सगळ्यामध्ये ई-के-वाय-सी केली जाते. 80 लाखांचा आकडा जो आहे, हा ई-के-वाय-सीचा नाही आहे. यात ई-के-वाय-सी केलेली नसेल, त्या महिला असतील. परंतु गेल्या 10 ते 10.5 महिन्यांपासून आम्ही आय-टी विभागाकडून डेटा मागवलेला होता. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांची माहिती मागवलेली होती. त्याला साधारणपणे 10 ते 11 महिन्यांचा कालावधी गेला. त्या 11.5 ते 12 लाख महिलांच्या इथे समावेश आहे. 4.5 ते 5 लाख महिला ज्या आहेत ना, यांचं वय जे हे 65 वर्षाच्या वर आहे आणि असं आदित्य तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण असं समजायचं नाही की बाबा के-वाय-सीमुळे इतक्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. त्यामध्ये 65 वर्षावरील बहिणी आहेत. त्यानंतर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे, त्यासुद्धा इथे बहिणी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडकी बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांचा सुद्धा इथे समावेश आहे. असं म्हणणं जमणार नाही, की जे के-वाय-सीमध्ये इथे कोणत्याच बहिणी नाही. इथे सर्व जी माहिती ती लाडकी बहीण योजनेबद्दल इथे ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदित्य तटकरे यांनी बोलताना इथे माध्यमांशी इथे दिलेला आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. चॅनलवर नक्की नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.